जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी। माझं नाव कल्याणी कारभारी शेजवळ, राहणार टोकी इब्राहिमपूर। मी कारभारी शेजवळ यांची मुलगी। सर ॲक्च्युली रात्री 12:30 ते 1च्या दरम्यान रात्री चोर आले होते। ते आले तर डायरेक्ट म्हणजे माझी आजी झोपलेली होती घरात आणि भाऊ बाहेर झोपलेला होता। तर आजीचा दरवाजा ओपन होता तर मग चोर डायरेक्ट आजीच्या घरामध्ये घुसले। मग आजी आरडाओरडा करायला लागली म्हणून भैया बाहेर झोपला होता तो उठला तर त्याच्याजवळ पण चोर उभं होते। तर ते उठला सरच्या चोरांनी त्याच्यावर हमला केला, म्हणजे त्याला मारलं तर त्याच्या डोक्याला लागलं। तर त्याला 4 टाके पडले। तर सध्या घाटीला आहे हॉस्पिटलला। आणि त्याच्यानंतर तो ओरडला, त्याला जेव्हा मारलं तेव्हा तो ओरडला। तर मग तो म्हणजे जोरात म्हणला पप्पा पप्पा करायला लागला। म्हणून आम्ही सगळे घाबरलो, अचानक तो का ओरडला म्हणून पप्पा घराच्या म्हणजे पप्पांनी आम्ही दरवाजा ओपन केला। सगळ्यात पहिले पप्पा घराच्या बाहेर आले। पप्पा घराच्या बाहेर आले तर येत नाही तर लगेच त्यांनी पप्पावर पण हमला केला। म्हणजे पप्पाला पण डोक्याला मारलं किंवा काठी होती, दांडा होता त्यांच्याकडे, त्यांनी डोक्यात मार केला। पप्पा मग खाली पडले आणि मग खाली पडले तर मग पप्पाला असं वाटलं की मी जर दांगोडा केला तर हे अजून मारतील, म्हणून पप्पा एकदम शांत पडले। तर त्यांनी अजून म्हणजे पाठीमध्ये इकडे तिकडे मारायला लागले। आणि पप्पाच्या हातामध्ये अंगठ्या वगैरे होत्या, गळ्यात चेन होती ते पण काढून घेतली। हातामध्ये अंगठ्या होत्या ते निघत नव्हत्या, तर मग हातावर पाय देऊ ते अंगठ्या काढल्या त्यांनी आणि अंगावर पाणी टाकू मारत होते। त्याच्यानंतर मग मम्मी पण गरबडली ना, तर मग मम्मी पण दरवाजा ओपन करायला लागली, पण ते दरवाजातच उभं होते। तर अचानक सगळे आतमध्ये घुसले, म्हणजे आम्हाला बाहेर यायचं काही चान्सच झाला नाही। आणि डायरेक्ट चाकू गळ्याजवळ लावला आणि म्हणजे दांगोडा करायचा नाही, म्हणे दांगोडा केला तर मार खायचा नाही, शांत बसा म्हणे, तर जे असेल ते सगळं काही काढून द्या म्हणे। तर मग नाही तर परत येऊ म्हणे जर दिलं नाही तर। मग मम्मीनं ते काय सांगू राहिलं मध्ये मग नंतर मम्मीला ते डायरेक्ट मारायला लागले ना, काढून देत नव्हते। तर आम्ही त्यांना बोललो की मारहाण काही करू नका, कोणाला काही तुम्हाला जे पाहिजे ते घ्या म्हणलं। तर म्हणजे आम्हाला विचारत होते माल का रखा आहे तुमने, आम्ही म्हटलं आमच्याकडे काहीच नाही, म्हटलं जेवढं आहे तेवढं तुम्हाला दिलंय म्हणून। तरी पण त्यांनी सगळं काही घरामध्ये उचाकपाचक केली आणि जेवढं काही सापडलं तेवढं घेऊन गेले। म्हणजे त्यामध्ये जवळपास 6-7 रुपयाची नुकसान झाली। म्हणजे काय केलं त्याच्यामध्ये सोनं होतं 3 तोळे, चांदी होती 20 बार आणि 2-3 लाख रुपये रक्कम होती। एकूण 7-8 लाख रुपये गेले असेल। मारहाण माझ्या भावाला आणि आजीला आणि पप्पाला गेली। आणि नंतर मग आमचे त्यांचं नंतर सांगते पुढचं ते। तर मग नंतर
नंतर त्यांनी म्हणजे सगळं झालं सापडल्यानंतर ते म्हणे तुमचा मोबाईल कुठे आहे म्हणे. तो मोबाईल वगैरे घरातच होते, सगळे मोबाईल घेऊन टाकले आमच्याकडून. आणि जाता वेळेस त्यांनी बाहेरून डोर लावून घेतला आणि माझ्या पप्पाला, भैयाला आणि आजीला पण त्या घरामध्ये बंद करून ठेवलं होते एका रूममध्ये, आणि मम्मीला आणि मला एका रूममध्ये बंद केलं. मोबाईल वगैरे घेऊन गेले. पप्पाचा मोबाईल पाण्यामध्ये टाकून दिला, भैयाचा मोबाईल तिकडे शेतामध्ये नेऊन टाकला. मग नंतर इथून तिकडे गेल्यानंतर मग ते काकाचीकडे गेले, म्हणजे इकडे दांगोड झाला म्हणून तोपर्यंत काकांनी गावामध्ये फोन केले. तर त्यांनी ऐकलं ते की फोन केले म्हणून, तर मग ते लगेच बोलले की यांनी फोन केले म्हणे गावात, आता यांना धुवा म्हणे असं बोलले. तर मग डायरेक्ट त्यांनी दरवाजेमधून लॉक करून घेतले, कारण दरवाजे उघडत नव्हते ते. तर मग त्यांनी त्यांच्याजवळ ते हत्यार होते, त्याने पत्तर कापलं आणि मग एका जणांनी आतमध्ये जाऊन हातावर खाल्ला आणि मग लगेच सगळे आतमध्ये चालले गेले. आणि मग त्यांची पण घरामध्ये नुकसान झालं. त्यांचं पण सोनं वगैरे, पैसे वगैरे जेवढं काही होतं सगळं काही घेऊन गेले. आणि त्याच्यामध्ये माझ्या काकावर पण हमला केला, काकूवर पण हमला. माझ्या आमची पाहुणी होती, तिला पण म्हणजे थोडं मारहाण केली. काय मागणी तुमची आता? आमची मागणी एवढीच आहे की आमचं जेवढं नुकसान झालंय तेवढं सगळं आम्हाला भरपाई करून द्या. कारण आमच्याकडे माहिती का आता सध्या 1 रुपया पण नाहीये घरामध्ये. आम्ही म्हणजे कसं राहायचं, कसं काय खायचं, काय प्यायचं, कारण आमचं सगळं उद्ध्वस्त करून टाकलेलं आहे. खाय प्यायचं पण काहीच नाही राहिलेलं आहे. हा मग ईशा जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे? जाने दीजिए ना। अरे घबराइए मत। सॉरी। काश मैं महंगी टिकिया ले पाती। नई फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए। बेहतरीन झाग, कोमल हाथ, रोज और चंदन, सुपर चमक। महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं, फेना सुपर वॉश टिकिया में समाई। फेना ही लेना, फेना। मयुरी भीमराव शेजवळ. काय झालं? वडिलांचं नाव भीमराव बाबूराव शेजवळ. आमचे इथे चोर आले होते. आम्हाला हे का कुत्रे भुकले आमचे, तेव्हा कळाले. मम्मी बाहेर आली, मम्मी इकडे बघत होती. इकडे बघितलं मम्मीनी की खूप जण आहे, काय आहे काही नाही. मग मम्मीला कळलं की चोर आलेत. मम्मीनी पप्पाला उठवलं. पप्पा बाहेर आले तर आम्ही पप्पा ओरडायला लागले, कोण आहे कोण आहे. त्याने आम्हाला दगड फेकून मारले. मग आम्ही घरात गेलो, कवड लावले तर ते सगळे चोर तिकडे आलेत आमच्या घरी. आणि मी भाऊला फोन केला, त्याला सांगितलं की म्हणजे आपल्या घरी चोर आले, तुम्ही लवकर या. पुढं काय झालं? मग ते दरवाजा ठोकायला लागले. दरवाजा तुटला नाही ना, तर त्यांनी डायरेक्ट पत्तर कापलं आणि त्यातून आत गेलं. एक मुलगा आत आला आणि मग त्यांनी कडी खोलली. कडीतून मग कडी खोलल्यानंतर बाकीच्या बाहेरचे मुलं सगळे आतमध्ये आलेत, जे चोर होते ते. मग त्याने हे सगळं उचलपाचल केली, हे ते शोधत होते. मग ते सोनं नाणं वगैरे सापडलं त्यांना सगळं. त्यांनी सगळं पसारा बाहेर काढला. जे मम्मीतल्या गळ्यातलं होतं ते मम्मीने त्यांना काढून पण दिलं. मी स्वतः मम्मीच्या गळ्यात कानातलं वगैरे सगळं त्यांना काढून दिलं. तरी ते आम्हाला खूप मारत होते. काय त्यांच्या हातात? त्यांच्या हातामध्ये ते चाकू वगैरे होते, कुऱ्हाड, दांडू वगैरे सगळं होते. काय झालं अजून? आणि त्यांनी आलोबामध्ये फोटो बघितले आणि ते एक बाई होती, त्याच्या गळ्यामध्ये खूप सोनं होतं. तर ती म्हणे हे सोनं, ते लोक म्हणतात हे द्या हे द्या हे द्या. आम्ही म्हटलं ती मम्मीचं नाहीये, तर ते ऐकत नव्हते. म्हणे आम्ही म्हटलं ही माझी मम्मी नाही, ही मम्मी. तर ते म्हणतं तुझी मम्मी इतकी खूपसुरत आहे का, असं विचारले त्यांनी. म्हटलं माझी मम्मीच आहे ती. अजून पुढे काय झालं? मग नंतर त्याने आम्हाला खूप मारलं, पप्पाला पण खूप मारलं, मम्मीला पण मारलं. पप्पाला चाकू लागलाय आणि डोक्यात पण ते मुक्का मार वगैरे खूप आणलंय त्यांनी. आणि दागिने मम्मीचं मंगळसूत्र, नकलेस, कानातले, जोडवे आणि कानातले सगळं नेलंय. लंबी पोत, पैसे. कारभारी शेजवळ, गाव टोकी. काय झालं? रात्री ना चोर आलेले ना, आता मुलगा बाहेर झोपलेला होता. माझा मुलगा बाहेर झोपलेला, आम्ही घरामध्ये होतो. सासूबाईचं घर उघडं होतं. मुलगा सासूबाईच्याच घरात गेले डायरेक्ट. मुलगा उठला माझा, आजीला काय झालं म्हणून पप्पा म्हणून आवाज दिला. पप्पा म्हणून आवाज दिल्यावर आम्ही लगेच दरवाजे उघडल्याबरोबर आमच्या लगेच घरामध्ये घुसले. ते 7 जण होते घरामध्ये घुसलेले. 3 जण आमच्या पशी होते आणि 3 जण पाहायला आहे आणि काही दरुजात उभा होते. पण तर माझ्या मालकाला आणि मुलाला खूप मारलं. काय काय केलं? हे सोनं नाणं हे पूर्ण गेलं ना माझं. 3-3.5 तोळे पैसे गेले. काय काय माहिती? काय काय माहिती? ते काय
माल रखो म्हणे, माल कुठे आहे म्हणे, असं म्हणायचे ते तिथून. माल रखो. कानातलं कसं काढलं त्यांनी? चाकू वगैरे होता का? आणि आमचंच नेल कटर घेतलं वाटतं सर त्यांना, आणि त्या नेल कटरनंच काढलं. आता पाहिलं मी तिथं अटकेलं होतं ना, ते नेल कटरच नाही त्यानंच. दमदाटी वगैरे काही? दमदाटी केलीच नाही. मी घाबरले, मुलाकडे पळायला लागले ना, तर मी म्हटले तुम्ही सगळं नाही आमच्या घरातलं, पण आम्हाला मारहाण काही करू नका. किती केलं सोनं? काय 3.5 तोळे सोनं होतं माझं. काय काय होतं त्याच्यात? त्याच्यात झुंबर, लंबी पोत, अंगठ्या, पोराचे नेकलेस. नंतर काय झालं? आणि नंतर ते लगेच आम्हाला धमकी दिली, पोरीला आणि मला धमकी दिली म्हणे, आता जर आवाज जर केला ना तुम्ही, तुम्हाला आणखीन ते करू म्हणे. लगे हां, पैसे नेले काढून मालकाचे. किती पैसे होते? मालकाने गण 2-3 लाख रुपये आणले होते सर. सेडन हे बांधायचं होतं ना, तर त्याच्यासाठी पैसे जमा केले म्हणे, बांधू आज उद्या. अजून काय झालं? आजीला खूप मारलं, आजीचं भरपूर गेलं. काय काय केलं? आजीच्या हात, कानातलं, गळ्यातलं. नंतर काय झालं? पोलिसांना फोन केला का तुम्ही? सर ते मला ना आता काहीच नाही, मी आरबळे पोलिसांना फोन ते कोण केला काय ते मला काही सांगता येणार नाही. पाहुण्या रावळ्यानं केला, आम्हाला घर लावून घेतलं कोंडून. ते कुठं गेले आणि काय गेले आणि किती बाहेर होते हे काहीच नाही सांगता येणार. मग मला आम्हाला दोघे मायले केलं, कोंडून घेतले ना. जणांना मारलेलं आहे का? हां, नाव सांगा त्यांचे. कारभरी शेजवळ आणि आदेश शेजवळ माझा मुलगा, त्याला जास्त मारलेला आहे. 17 वर्षाचा तिथे. आणि सासूबाईला, माझ्या सासूबाईचा हात मोडला, त्या हातातलं ते काटा. मग ते झालं पाय ते म्हणजे असं लोटून दिला ना, तर सासूबाईला उभा सुद्धा राहता आहे ना. आता पडलेलं आहे घरामध्ये. मग इकडून गेलं तिकडे गेले, माझ्या जावाला तिकडे आवाज आला ना, तर म्हणून ते पाहते म्हणे. मग मालकाला उठावलं आणि तिकडे एवढे माणसं काय जमले म्हणून ते दार उघडून बाहेर यायला लागले, तर म्हणून फोन लावला. तर लगे हे तिकडे पळत गेले. मग किती लाखाचं गेलं पूर्ण पैसे आणि सोनं मिळून? टोटल पैसे गण गेला. आता समजा भाऊ, आता माझा गेला, सासूबाईचा हिसाब लावा ना मग, किती होतं? हा त्याच मग हा 3-3.5 तोळे माझंच होतं. मालकाच्या अंगठ्या ते सगळं मिळून. हा त्याच्यात पैसे होते. पैसे गण माणसांजवळ. पोलीस स्टेशन MIDC वाळूंज हद्दीत परवा रात्री एक दरोडा झालेला आहे. तर त्या दरोड्याचं वैशिष्ट्य म्हणजे दरोडा झाल्यानंतर टोकी गावातून त्या जवळच्या गावातून जसे गावकरी त्या ठिकाणी पोहोचले, तसे हे आरोपी जे आहेत त्या आरोपी 6-7 किलोमीटरवर त्यांच्या राहणाऱ्या वस्तीत त्या ठिकाणी गेलेले आहेत. तर त्या श्वानानं 7 किलोमीटर श्वान पायी जाऊन त्या ठिकाणी त्यांना माग काढलेला आहे. त्याच्यामुळं तो गुन्हा उघडकीस आलेला आहे. एकूणच किती आरोपी अटकेत आहेत? अद्याप तो 7 आरोपी अटक आहेत. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल.